बाबा, तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात म्हणजे नक्कीच तुमच्या मनात काहीतरी सुरू आहे. काय झालं बाबा? काही झालंय का? आपली रेवू प्रेमात पडले. काय बाबा, तुम्हाला कसं कळलं? तिने स्वतः सांगितलं? हो. बरं, मग कोण आहे मुलगा? मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे, चांगल्या घरातला आहे. त्याला नावं ठेवावं असं त्याच्यात काही नाही. मग काय प्रॉब्लेम आहे? मग तुम्ही एवढ्या काळजीत का आहात? नक्की कोण आहे मुलगा? यश. यश म्हणजे दुर्गा मॅडमचा? हो. बाबा हो, मग आनंदाची गोष्ट आहे ही. गोष्ट आनंदाची आहे पण थोडीच काळजीची आहे. तुला त्या घरात एवढं सहन करावं लागतंय बाळा. कुठे सहन बाबा? अहो तुम्ही बघितलंत ना आता मी कसं नव्या दमाने त्या घरात गेले. सगळ्यांना चांगलं फैलावर घेतलंय. हो, पण एजंटच्या पैशावर डोळा ठेवून तू लग्न केलंस असंच लोक म्हणतात. म्हणजे बाळा, तू एक वेळ घरातल्यांचे आवाज बंद करू शकतेस, लोकांचं काय? त्या रेवूचं लग्न झाल्यानंतर ती सुद्धा त्या घरात राहायला जाणार. मग दोघींना किती त्रास होईल हे कळतंय का बाळा तुला? आणि तसंही यश आणि रेवूच्या लग्नाला जहागीरदारांच्या घरातून परवानगी मिळेल मला नाही वाटत. बाबा हे बघा, तुम्ही ना उगाच काळजी करताय. मी आहे ना, सगळे नीट होईल. आणि खरंच यश ना खूप चांगला मुलगा आहे. आनंदात ठेवेल आपल्या रेवूला. माझा ना जितका रेवूवर विश्वास आहे तितकाच यशवरी विश्वास आहे. छान आनंदात राहतील ते, खरंच. बाबा चहा घ्या ना. तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. बोला नाही जी. यश, तू आत्ताच तुझं एज्युकेशन कंप्लीट केलंयस. पुढे फ्युचरचा काय विचार केलायस? एजे, मी 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यूज दिलेत. मी आता जॉबच्याच शोधात आहे. गुड. तू तुझ्या पद्धतीने जॉब शोधच, पण मी माझ्या पद्धतीने काहीतरी विचार करतोय तुझ्या फ्युचरसाठी. इफ यू मे अलाउ, कॅन आय प्लॅन इट माय वे? येस, ऑफकोर्स. दुर्गा, तुलाही विचारतोय मी की यशच्या फ्युचरसाठी माझ्या पद्धतीने काही डिसिजन घेतले तर चालतील? ऑफकोर्स एजे, यू हॅव ऑल द राईट. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप काय केलंय. आणि यश पण तुमच्यामुळेच बाहेर गेला होता ग्रॅज्युएशनसाठी. त्यामुळे तुम्ही जे कराल ते योग्यच कराल, आम्हाला खात्री आहे त्याची. हो ना? हो. ठीक आहे, मी लवकरच तुम्हाला माझं डिसिजन सांगेन. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट एजे. आजी, मला खरंच वाटलं होतं की माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली म्हटल्यावर तुम्ही मला कधीच माफ नाही करणार. पण तुम्ही उलट मला अजून एक संधी देताय, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. सगळं काही चांगलं होईल श्वेता. तू ही चांगली वाग. हा, हो आजी, आता मी परत तशी चूक कधीच नाही करणार. आणि मला याची पूर्णपणे जाणीव आहे की आज जर एजे माझ्या पाठीशी नसते तर माझं काय झालं असतं. खरं आहे जे.
तुम्ही आम्हाला शब्द दिलात आणि एवढ्या लवकर तुम्ही श्वेतासाठी स्थळ आणलं, खरंच तुमचे आभार कसे मानायचे मला कळत नाही. तुमच्या घरासारखं तोलामोलाचं स्थळ श्वेताला मिळालं की माझी काळजी मिटली. डोंट वरी, श्वेतासाठी जो मुलगा चूज केलाय सिन्सिअर आहे आणि खूप जात आहे. मी श्वेताचं लग्न यश की ठरवलं. हे जे मी तुम्हाला काल म्हणालो की तुम्ही माझ्या फ्युचरसाठी डिसिजन घेऊ शकता, पण हे जे लग्न आणि तेही श्वेताशी, माझं रेवतीवर प्रेम आहे. मला फक्त तिच्याशी लग्न करायचंय. पण मी इथे हे सगळं कसं बोलू? रेवतीच्या परमिशन शिवाय मी डायरेक्ट कसं सांगू सगळ्यांना? यश, हे जे म्हणजे आय एम सॉरी, पण श्वेता मागे जे वागली आहे ते. यश, आधी जे घडलंय त्याच्यावरनं आपण श्वेताला जज करणं मला नाही वाटत बरोबर आहे. श्वेता चांगली मुलगी आहे आणि ती बहुतेक संसारही चांगला करेल. हो ना श्वेता? येस एजे. आणि तुम्ही म्हणताय तर मला आवडेल यशशी लग्न करायला.